नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोकण रेल्वेचे सर्व काही अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपण कव्हर करत आहोत। तर आजची अपडेट महत्त्वपूर्ण आहे सर्वांसाठीच, कारण का जे काही महाराष्ट्र गोवा या दोन स्टेटमधले मुलं होते त्यांना परीक्षेसंदर्भात एक मोठा संभ्रम होता की परीक्षेचा जो पेपर लँग्वेज काय असणार असेल, तर त्या संदर्भात कोकण रेल्वेला एक ऑफिशियल परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामुळे ज्या काही विद्यार्थी मित्रांना आपल्या ज्यांनी टेक्निकल फील्ड्समध्ये असतील, ज्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यांना जे आहे इंग्लिश तर बऱ्यापैकी एकदम परफेक्ट जमत असतं, परंतु त्यांना हिंदी आणि मराठीमधलं एक कन्फ्युजन असतं। तर आता त्या संदर्भात एक त्यांनी परिपत्रक देऊन आपल्याला आता सविस्तर पेपरची लँग्वेज कोणती असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे। आतापर्यंत आपल्याला माहित होतं की जे काही क्लास डी ची पोस्ट आहे आपली ट्रॅकमॅनर आणि दुसरी पोस्ट आहे, तर त्यासाठी फक्त मराठी आणि कोकणी अशा लँग्वेज होत्या, परंतु आता यांनी जे एक नवीन अपडेट दिलेलं आहे ज्यामध्ये सर्वांसाठीच सर्वच भाषा त्या ठिकाणी जे की असणारे आहे। तर काय आहे अपडेट आता सविस्तर आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही आपला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या पोस्टसाठी जो टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक आहे एक्झाम ओरिएंटेड फक्त सिव्हिलसाठी आणि टेक्निकलचे जेवढे पोस्ट आहेत मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठीचा तो घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही ते मिळवून घ्या, कारण का एक्झाम ओरिएंटेड आपण सर्व त्यामध्ये कव्हर करून तुम्हाला दिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, तर द क्वेश्चन पेपर ऑफ सीबीटी शॉल बी इन 5 लँग्वेजेस फॉर ऑल द नोटिफाईड पोस्ट्स. डिफॉल्ट लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर विल बी इंग्लिश अँड सेम क्वेश्चन्स पेपर विल ऑल्सो अवेलेबल इन हिंदी, मराठी, कोकणी अँड कन्नड लँग्वेजेस. पोस्ट वाइज क्वेश्चन पेपर विल बी ॲज अंडर. म्हणजेच की आता तुम्हाला एकदम परीक्षा जी आहे जे की 5 लँग्वेजमध्ये तुम्हाला देता येणारी आहे। फक्त टेक्निकलचे सब्जेक्ट सोडलं, ज्यामध्ये सिव्हिल जे काय तुमचं पोर्शन आहे टेक्निकलचं तो इंग्लिश असेल, मेकॅनिकलचा देखील तो देखील असेल आणि इलेक्ट्रिकलचा देखील तो टेक्निकलचा पोर्शन इंग्लिशमध्येच असणार आहे। बाकी जो सेक्शन आहे आपला जीके जीएसचा वगैरे तो मात्र तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोण्याही भाषेमध्ये देऊ शकता। थोडक्यामध्ये त्यामध्ये तुम्ही मराठी असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदी, कोकणी असेल तर कोकणी, कन्नड असेल तर कन्नड भाषेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता। तर या ठिकाणी पाहून घ्या जे काही नेम ऑफ पोस्ट आहे, ज्यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिलची जी पोस्ट आहे त्यासाठी पर्टिक्युलरली सेक्शन क्वेश्चन पेपर विथ पार्ट ए, पार्ट बी तुमचा टेक्निकल असेल आणि पार्ट ए नॉन टेक्निकल असेल, म्हणजेच की तुम्हाला तुमच्या भाषेनुसार तुम्ही त्या ठिकाणी सो काय निवडू शकता। तर या ठिकाणी सर्व सेक्शन या प्रकारेच आहेत आणि कॉमन पेपर कोणकोणत्यासाठी आहे पाहून घ्या। या ठिकाणी स्टेशन मास्टर, कमर्शियल सुपरवायझर आणि गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी सिंगल क्वेश्चन पेपर फॉर ऑल द 3 पोस्टसाठी आहे, बाकी सर्व काही सेक्शन वाईज असणार आहे। त्यानंतर सेम जे आहे पॉइंट्समॅन आणि ट्रॅकर मेंटेनरसाठी आहे सिंगल क्वेश्चन पेपर फॉर बोथ पोर्ट्स। त्या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजेच की जे इंग्लिश आहे जी की डिफॉल्ट लँग्वेज असेल, त्यानंतर तुम्हाला जर समजा इंग्लिशमध्ये कम्फर्टेबिलिटी वाटत नसेल की मला इंग्लिश हार्ड जाते किंवा इंग्लिश मला काही समजत नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी ती लँग्वेज चेंज करू शकता। तोच क्वेश्चन तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन्स किंवा हिंदी ट्रान्सलेशन, कन्नड ट्रान्सलेशन, कोकणी ट्रान्सलेशन करून त्या ठिकाणी अवेलेबल होणारा आहे। तर या प्रकारचं त्यांनी असं एक प्रपत्र करून त्या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। तर ही काही डिसिप्लिन माहिती आहे जी की आपल्याला फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि परीक्षेच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांना माहिती नसेल परीक्षेच्या तारखा वगैरे, तर त्यांनी परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर पाहून घ्या। आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण दिलेलं आहे, त्यासोबतच आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील आपण त्याची अपडेट दिलेली आहे। तर सर्व काही इम्पॉर्टंट आहे एक्झाम दृष्टिकोनातून आणि ज्या विद्यार्थी मित्रांना ज्यांचं सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, त्यांना चांगल्या गुणासाठी तुम्ही आपलं नक्की स्टडी मटेरियल मात्र यूज करायला विसरू नका। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.